नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. धनगर आरक्षणाची आठवण करून देत भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलंय. त्या पत्राचा एकूण नूर हा आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा धमकी देण्याचाच जास्त दिसतोय. पडळकरांचा तो कदाचित अंदाज असावा, ही पडळकरांची कदाचित शैली असावी, पण त्यांनी आपल्या थेट शैलीमध्ये धनगरांशी गाठ आहे हे लक्षात ठेवा अशा स्वरूपाची भूमिका मांडलेली आहे. मुद्दा धनगर आरक्षणाचा आहे. धनगरांना आरक्षणाच्या निमित्तानं श्रेणी बदल करून हवाय आणि या संदर्भातलं त्यांचं आंदोलन हे नवं नाही. मात्र मवियाचं सरकार राज्यात आल्याच्या नंतर जवळपास 2.5 वर्षांनंतर ही मागणी पुढे आणली जाते. गेल्या 2.5 वर्षामध्ये मराठा आरक्षण, दलित पदोन्नतीचा मुद्दा आणि ओबीसीचं आरक्षण या तीनही टप्प्यांवर मवियाचं सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा हा त्यातलाच एक पुढचा टप्पा समजावा का? या टप्प्यावर सुद्धा मवियाच्याकडून यशापयशाची जबाबदारी आणि त्याचा खेळ होईल का? कारण आरक्षणातला श्रेणी बदल हा केंद्र सरकारच्याही अखत्यारीतला विषय आहे. असं असताना धनगरांचं आरक्षण नक्की देणार कोण याची चर्चा आजच्या लक्षवेधीत. महाराष्ट्रात 3 कोटी धनगर बांधव आहेत. या धनगर समाजाला डिवचू नये, त्यांना सोबत घेऊन चालावं, अन्यथा मुंगी सुद्धा हत्तीला लोळवू शकते याची आठवण गोपीचंद पडळकर यांनी या पत्रामध्ये दिलेली आहे. एकदा त्यांचं वक्तव्य ऐकणार आहोत आणि त्यानंतर चर्चेला पुढे नेणार आहोत. आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो. त्यांना मला सांगायचंय, धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा लक्षात ठेवा तुमची गाठ महाराष्ट्रातील 3 कोटी धनगर बांधवासी आणि गोपीचंद पडळकर बरोबर आहे. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी कोण कोण मान्यवर होत आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत, धनगरांचे नेते प्रकाश शेंडगे आहेत. थोड्याच वेळात आपल्या सोबत भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी सुद्धा जोडले जातील. तुर्तास आत्ताच्या घडीला आपल्या सगळ्यांना प्रकाश शेंडगे यांची भूमिका ठाऊक आहे. या राज्यामध्ये विद्यमान सरकार येण्यापूर्वी त्यांनी मवियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातूनही केला होता. त्यामुळे पहिला प्रश्न स्वाभाविकरित्या प्रकाश शेंडगे यांना आहे. शेंडगे साहेब, धनगरांच्या आरक्षणाचं घोडं नक्की कुठं अडलंय आणि आरक्षण की श्रेणी बदल याचा तिढा कोण सोडवणार? कसं आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न हा स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा हा प्रश्न प्रलंबित प्रश्न आहे. गेल्या 60-70 वर्षामध्ये जवळपास हजारो मोर्चे, आंदोलन हे सगळे झालेले आहेत. पण कुठल्याही एकाही सत्ताधारी असलेल्या पक्षानं राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही. आम्हाला खरंच वाटत होतं की भाजपचं सरकार ज्यावेळी आलं देवेंद्र फडणवीस, त्यावेळी आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना बारामतीच्या मोर्चामध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यावेळी त्यांच्याकडून आपण शब्द घेतला होता की आमची सत्ता आलेल्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ. काय याच्यापूर्वी सुद्धा सत्ता आल्या त्या सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. पवार साहेबांनी माढाला ज्यावेळी निवडणूक घडली त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा टाकलं होतं. परंतु शेवटी हातामध्ये काहीच आलं नाही. काहीतरी करून टाळाटाळ करायची. आता फडणवीस साहेबांनी सांगितलं की येतो, त्यांनी आयोग बसवला. आयोगाचा त्या रिपोर्ट काय झालं ते माहित नाहीये. काय म्हणजे अशा प्रकारे जो तो पक्ष येतो तो ह्या धनगर आरक्षणासाठी खेळ करतो. त्याच्यापेक्षा दुसऱ्या धनगर समाजाच्या हाती काही लागलेलं नाही. महाविकास आघाडी सरकार आलं, उद्धव साहेबांनी सुद्धा विठ्ठलाला साक्षी देऊन वचन दिलेलं आहे
परंतु गेली 2 वर्ष त्यांची जी आपण कारकीर्द बघितली तर सगळे 2 वर्ष कोविडमध्ये गेल्यामुळे आम्हालाही जास्त काही करता आलेलं नाही त्यांच्याविषयी. त्यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये धनगर साहेब नेत्यांशी माझ्या पण यामध्ये प्रकाशजी प्रत्येक वेळेला कोविडचंच कारण देता येतं का? कोविडमध्ये राजकारण आपल्या पातळीवर होत राहिलं, विविध प्रकारचे इतर मुद्दे होत राहिले. याच कालावधीमध्ये मवियाच्या हातून मराठा आरक्षण गेलं, याच कालावधीमध्ये दलितांच्या पदोन्नतीतलं आरक्षण काढून घेण्यात आलं, याच कालावधीमध्ये ओबीसींचंही आरक्षण मवियानं गमावलं. असं सगळं होत असताना धनगराच्या मुद्द्यावरचा प्रश्न हा प्रकाश शेंडगेंनी सांगावं की कोरोना काळ असल्यामुळे विद्यमान सरकारच्या जाब विचारता येत नाहीये? नाही, आम्ही जाब विचारला त्याला काठेजी, आम्ही त्याला जाब विचारला. गेल्या ऑक्टोबरमध्ये आम्ही मोर्चाचं 16 ऑक्टोबरला आम्ही राज्यव्यापी मोर्चाचं आयोजन केलं होतं. उद्धवजींनी त्यावेळी आम्हाला विनंती केली की आपण एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, ओबीसी आरक्षणाचा विषय सुरू आहे, आणि अशा वेळी आपला जो प्रश्न आहे जो प्रश्न जो आहे तो सुद्धा आम्ही सोडवणार आहोत. मी वचन दिलेलं आहे, पण विठ्ठलाला साक्षी ठेवून थोडं आम्हाला तुम्ही सहकार्य करा. आणि त्याच्याविषयी जे काही कायदेशीर प्रक्रिया जी आहे, कोर्टामध्ये केस पण चालू आहे, हायकोर्टमध्ये, त्या ठिकाणी लागणारे जे काही आहे हे सुद्धा वकिलांशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय करतायत हे सगळं आपण हे जे आहे ते करावं लागेल. थोडंसं आम्हाला तुम्ही सहकार्य करा. या विषयावरती आम्ही तो मोर्चा परत घेतला होता, पण त्यानंतर जे काय घडलं महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय, मराठा आरक्षणचा घोळ झाला, ओबीसी आरक्षणाचा तिला सुरू आहे, तिकडे उद्धवजींची तब्येत ठीक नाहीये, ते भेटायला तयार नाहीयेत. म्हणजे कुणाला म्हणजे धनगर आरक्षणाविषयी मला एक सांगा प्रकाश शेंडगेजी, अहो मोदींच्या विरोधात केसीआरची भेट होऊ शकते. प्रकाश शेंडगे धनगरांच्या आरक्षणावरचे प्रश्न, मराठा समन्वयक, दलित पदोन्नतीतले प्रश्न, या सगळ्यांना भेटायला का वेळ नसावा? तुम्ही तर त्यांच्या समर्थनात उतरलेली मंडळी होतात. हो, समर्थनात उतरलो होतो. त्यांनी शब्द दिलाय आम्हाला की आम्ही विठ्ठलासाठी आम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटवू काय, पण त्यांनी अजूनपर्यंत तो शब्द पाळलेला नाही. जसं मागच्या सरकारने पाळलेला नव्हता देवेंद्र फडणवीस साहेबांनी, तसं ह्यांनी पण आता पण पाळलेलं नाही. ह्यांची अजून टर्म संपलेली ठीक आहे. आपल्या माध्यमातून अशी गोष्ट समोर येते की धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही सरकार, गेलं सरकार सुद्धा आणि आत्ताचं सरकार सुद्धा संवेदनशील नाही. राम बुधवंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम बुधवंत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं चर्चेत आहेत. रामभाऊ, थोडंसं मागे सरकून बसा, आपण टीव्हीच्या बऱ्यापैकी जवळ आलेले आहात. माझा आपल्याशी थेट या मुद्द्यावरचा प्रश्न असा आहे, ना भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवलाय, न आत्ताच्या सरकारनं तो प्रश्न सोडवलाय, असं स्वतः मविया समर्थक या नात्यानं आपल्याला परिचित असलेले आणि धनगरांच्या आरक्षणाच्या निमित्तानं सातत्यानं चर्चेत राहिलेले प्रकाश शेंडगे सांगतायत. आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, तुमच्यासाठी सुद्धा गेल्या सरकारच्या काळामध्ये धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा केवळ आणि केवळ मतपेढीच्याच राजकारणाचा भाग होता असं म्हटलं तर? नाही, अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीने धनगर समाजासाठी आरक्षण देण्यासाठी जे जे काही करता येईल त्या सर्व प्रकारच्या गोष्टी सरकारमध्ये केल्या होत्या. दुसरा प्रश्न असा आहे की धनगर समाजांना ज्या काही आदिवासी समाजामध्ये समाविष्ट असणारा समाज आहे, आदिवासी प्रवर्गामध्ये, त्या सर्वांना ज्या योजना लागू असतात त्या योजनांची अंमलबजावणीसाठी देखील भारतीय जनता पार्टी सरकारने सुरू केली होती आणि त्याचा मोठ्या प्रमाणात बेनिफिट आज धनगर समाजाला मिळत होता. पण त्याच्यातली एक शोकांतिका अशी आहे की महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आलं आणि धनगर समाजाला आरक्षण द्या असं आमच्या सरकारमध्ये मागणी करणारे प्रकाश शेंडगे आज मुख गिळून बसतात, शांत बसतात. ही एक मोठी शोकांतिका आहे. त्यांनी या विषयात जरा आवाज उठवायला पाहिजे. उद्धव ठाकरे, शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे, त्यानंतर अजितदादा पवार यांना जरा विनंती करा, धनगर समाजाचं आरक्षण द्या. ओबीसीचं राजकीय आरक्षण उडवलं त्याचं जरा पुनर्स्थापित करा, त्याच्या विषयात जरा लक्ष घाला. आता मागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 105 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये येणाऱ्या सर्व प्रवर्गांना किमान त्या ठिकाणच्या प्रमुख पदावर बसता आलं असतं, ते देखील बसता येत नाही. आणि तुम्ही 2च प्रवर्गांना तिथं बसवलं आणि बाकी सगळं खुल्या प्रवर्गात दिलं. आता तिथं तुम्हाला प्रकाश शेंडगे सारखे किंवा अजून दुसऱ्या याच्यात असणारे नेते कुणी दिसणार नाहीत आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. त्यामुळे असे जरा मोठाले विषय असतात. राम बुधवंत, गेल्या सरकारच्या काळात हा श्रेणी बदल का झाला नाही? त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते. पण धनगर समाजासाठी ज्या ज्या आवश्यक योजना असतात त्याची अंमलबजावणी सुरू केली.
जो पण आरक्षण देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, आयोग नेमणं, त्याचा हे करणं, त्याचा आम्ही ते पूर्ण तयारी केलं होतं. आणि ते सर्व करत असताना जेव्हा ज्या काही पुढे काही करता येईल आदिवासी समाजासाठी, ज्या काही योजना, त्या योजनांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून त्या प्रमुख मागण्या होत्या, त्या प्रायोरिटीने आम्ही सर्व मागण्या आमच्या सरकारमध्ये पूर्ण केल्या होत्या. राहिलेला विषय आम्ही सरकारमध्ये आल्यावर पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी आम्ही आता आग्रही आहोत थोडक्यात की तुम्हाला झालं आता असा पाहिजे. बचाव उभा गोपीचंद करायचा आहे की पडळकर तुमचं सरकार जर असतं तर कदाचित धनगर आरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न सुटले असते, आरक्षण किंवा श्रेणी बदल हा मुद्दा अस्तित्वात आला असता आणि त्याचा प्रश्नही निकाली निघाला असता. प्रकाश शेंडगेंच्या चेहऱ्यावर नेमकं याच वेळेला हसू आलंय, त्यांना मुद्दा पटतोय असं दिसत नाहीये. प्रकाशजी, आपलं उत्तर पटकन 30 सेकंदात, त्यानंतर हरिभाऊ राठोड. नाही, सगळ्यात मोठी फसवणूक जर कुणी केली असेल धनगर समाज तर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्या काळामध्ये झालेली आहे. दिलेला शब्द त्यांनी इतक्या बेमालूमपणे त्यांनी फसवणूक केली त्यांनी, की आम्हाला पहिल्याच कॅबिनेट देतो म्हणून सांगितलं, आम्हाला सत्तेत बसवा. अहो, धनगर समाजानं अगदी राणावळाच्या धनगराने सुद्धा सगळे फडाफड सगळ्या त्या शिक्के मारून सत्तेत बसवलं ना. आणि त्यानंतर म्हणतात की आमचा अभ्यास व्हायचा आहे आणि अभ्यास चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. कुठल्या योजना, अहो एक छदाम सुद्धा मिळालं, त्या सुद्धा सरकारच्या एक छदाम मिळालं नाही आणि ह्या सरकारच्या काळाचा एक सुद्धा छदाम मिळालं नाही. ठीक आहे, याच्यावर एक उत्तर घेणं गरजेचं आहे. पटकन एक संधी राम बुधवंत यांना आहे. आर्थिक विकासाच्या सर्व योजना आम्ही लागू केल्या होत्या आणि त्याच्यासाठी धनगर समाज हा प्रामुख्याने त्याचा फायदा घेतला. तुम्हाला माहितीसाठी अहिल्याबाई होळकर शेंडीमिळी पालन केंद्राअंतर्गत आम्ही आर्थिक विकासाची योजना लागू केल्या आणि त्याचा लोकांना फायदा झाला. त्यानंतर शिक्षणामध्ये त्यांना बेनिफिट होईल यासारख्या ज्या काही योजना येतील त्याचा देखील आम्ही प्रामुख्याने उल्लेख केला होता आणि त्याचा बेनिफिट आमच्या काळामध्ये सरकारला, जनतेला झाला होता. हे आमच्या सरकारचं कर्तृत्व आहे. आता 2 वर्षामध्ये काय मिळालं याची मागणी करा. आम्ही काय केलं, आम्ही तर सांगत असतो, जनतेने त्याच्या बदल्यात आम्हाला निवडून दिलं होतं, पण धोका कुणी केला? जनतेने निवडून दिलेल्या सरकारसोबत धोका कुणी केला? आणि त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून आज प्रकाश शेंडगे बसलेत. ही मोठी शोकांतिका आहे. प्रकाश शेंडगे साहेबांना विनंती आहे की जरा उद्धव ठाकरेंना तुम्ही विनंती करा, अजितदादांना विनंती करा, धनगर समाजाचं आरक्षण कसं देता येईल, त्यांच्यासाठी असणाऱ्या आर्थिक विकासाच्या योजना कशा लागू करता येतील याचा विचार करा. भटक्या जाती जमातीमध्ये येणारा प्रकाश शेंडगे आपल्या बचावाच्यासाठी काही मुद्दे मांडू इच्छित आहेत. हरिभाऊंपर्यंत जाण्याचा वेळ वाढत चाललाय, पण नैसर्गिक न्यायानं पटकन एक संधी प्रकाश शेंडगे आपल्याला आहे. प्रकाश शेंडगे, चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यातही मी म्हणालो होतो की आपण नवं सरकार येताना शिवसेनेच्या सोबत जाऊन बसलात. तुम्ही त्यावेळेला हरिभाऊंनाही सोबत नेलं होतं. हरिभाऊंचा पुरता भ्रमनिरास गेल्या 2-2.5 वर्षात झालाय असं आम्हाला दिसतंय. तुमची स्थिती काय आहे? नाही, कसं आहे की त्या काळामध्ये जे कोणी पक्ष आम्हाला त्यांनी शब्द दिला त्या पक्षांना आम्ही मदत केलेली आहे. ही उघड सत्य आहे. मागच्या वेळी भाजपला केली, ह्यावेळी आम्ही सेनेला मदत केलेली आहे. पण त्यावेळी त्यांनी दिलेले शब्द पाळणं आवश्यक आहे ना. भाजपने पाळला ना महाविकास आघाडीने पाळला. योजना कुठलीच लागलेली नाही. आता आम्ही ते म्हणतात आम्ही मांडीला मान लावून बसलोय. उलट सगळ्यात जास्त मोर्चा आंदोलन माझ्या नेतृत्वापासून सुरुवात ह्या आघाडी सरकारच्या वेळामध्ये ओबीसी असेल, धनगर समाज असेल, आमचा सतत संघर्ष सरकारशी सुरू आहे. प्रकाश शेंडगे, आपण सांगू शकता की प्रकाश शेंडगे जी, आपण सांगू शकता की धनगर आरक्षणाच्या वर आपण केलेलं शेवटचं आंदोलन काय तारखेला झालं? आम्ही शेवटचं आंदोलन जे आहे 16 ऑक्टोबरला आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची आम्ही हाक दिली होती. त्यावेळी ताबडतोब उद्धवजीने आम्हाला सगळ्या नेत्यांना बोलून घेतलं, सगळे आमदार, सगळे नेते, मंत्री. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या, आमचा शब्द आहे तुम्हाला, आम्ही कुठल्या परिस्थितीत हे 16 ऑक्टोबरचं साल कुठलं? 2020, 19, 21 कुठलं? गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरचं सांगतो मी. 2021 16 ऑक्टोबर 2021च्या तारखेला घोषित केलेलं आंदोलन झालं नाही. त्यानंतरही नवे आंदोलन झालेलं नाहीये. मला पटकन आता हरिभाऊंना बोलण्याची संधी द्यायची आहे. हरिभाऊ, आपण थेट मुद्द्यावर येऊ. तुम्ही आरक्षण अभ्यासक या नात्यानं चर्चेमध्ये आहात. आतापर्यंत मराठा आरक्षण कशा पद्धतीनं गेलं ते पाहिलेलं आहे. दलितांचं हक्काचं पदोन्नतीतलं आरक्षण कसं काढून घेण्यात आलं ते आपण पाहिलेलं आहे. पुढच्या मुद्द्यावर आपण आलो तर तिथे आपल्याला ओबीसीच्या आरक्षणाचा घोळ दिसतो. आता मुद्दा जो धनगर आरक्षणाचा चर्चेत आहे त्या निमित्तानं हरिभाऊ सांगा, नेत्यांचा अर्थात धनगर नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळेच या आंदोलनाचं घोंगडं भिजत पडलेलं आहे का? हरिभाऊ राठोड. हा प्रश्न फार जटिल आहे, एवढा सोपा नाहीये, परंतु सोपं करून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय.
आपण नेत्यांच्या भूमिकेला जटिल म्हणता आहात का आरक्षणाच्या श्रेणीबद्दल मागण्याला जटिल म्हणता आहात? आता प्रश्न जटिल आहे, एवढा सोपा नाहीये. ते आरक्षण कसं मिळतं हे आधी एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की ट्रायबल रिसर्च सेंटरने रिकमेंडेशन केले पाहिजे. आदिवासी करतो, त्यानंतर त्या राज्यांनी विधानसभेमध्ये ठराव घेऊन केंद्राकडे शिफारस केली पाहिजे. धनगर समाजाला आदिवासी प्रश्न असा आहे की तो प्रश्न हे प्रश्न सोडवणार कोण? मी तुम्हाला त्यावेळेस सांगतो, न तर हे राज्य सरकार सोडू शकत आणि न केंद्र सरकार सोडू शकत. जो मूळचा मुद्दा आहे, आज भाजपने सुद्धा आश्वासन दिलं, एक पत्र दिलं का 2 ओळीचं विचार यांना भाजपवाल्यांना, आणि नंतर काँग्रेसने जे आश्वासन दिलं होतं, काँग्रेसने सुद्धा एक पत्र दिलंय का आतापर्यंत जी शिफारस पाहिजे ती, ना आत्ताच्या सरकारने दिलं. यांची ताकद नाही आणि देणार नाही. आणि हे जर दिले यांनी पत्र तरी केंद्र सरकार करू शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आभाळातून खाली जरी पडला तर धनगराला आरक्षण मिळत नाही, बंजाराला आरक्षण मिळत नाही, आणि शेड्यूल ट्राईबचं तर मिळतच नाही. पण याचा अर्थ काहीच आरक्षण मिळत नाही का? आरक्षण सगळ्यांना मिळू शकतं. त्यासाठी मी गेले 20 वर्ष प्रयत्न केलेला आहे. जस्टिस रोहिणी आयोग काम करत आहे, त्याच्या मागे लागा, आणि जे ओबीसीचं आरक्षण आहे त्याचं सब कॅटेगरायझेशन करून घ्या, तर आपल्या धनगरांनाही फायदा होईल, मराठाला होईल, आमच्या बंजाराला होईल, सगळ्यांना. शेड्यूल अच्छा, म्हणजे थोडक्यात हरिभाऊ आपला सल्ला असा दिसतोय की आता जे काही हवं ते प्रत्येकानं ओबीसी कोट्यातच मिळवावं. मग मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर तेही ओबीसी कोट्यात मिळवता येऊ शकतं. जर धनगरांना श्रेणी बदल करून घ्यायचा असेल तर तोही ओबीसी कोट्यात करून घ्या, आणि इतर कोणाला जर नव्यानं आरक्षण हवं असेल तर तेही ओबीसी कोट्यामध्ये. अशा प्रकारचा सल्ला तुमचा दिसतोय. राम बुधवंतांना तो पटणार आहे का? आणि त्याच्या जोडीला रामभाऊ, जो आक्षेप थोड्या वेळापूर्वी हरिभाऊंनी उच्चारला की समर्थनाचं पत्र कशा पद्धतीनं कोणी दिलं होतं का आपल्या पक्षाबाबत, हा थेट प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीला विचारलेला प्रश्न आहे, त्याचंही उत्तर आपण द्यायचंय. राम बुधवंत. नक्की आमच्या पार्टीने या विषयामध्ये आग्रही भूमिका घेतली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि तत्कालीन प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व लोकांनी धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे, त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून जे जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न केलेले आहेत. आयोग नेमला, आयोगाचा रिपोर्ट आला, त्यानंतर शिफारस देखील केलेली आहे. कदाचित माननीय हरिभाऊ राठोड सरांना हा विषय माहित नसेल. पहिला विषय, तुमच्यासारखे असे सल्ला देणारे अनेक असतात, ज्यांना कुणीही ओबीसीत बसत नाही त्यांना तुम्ही ओबीसीत बसवण्याचा सल्ला देता, आणि ओबीसी मध्ये असणाऱ्या खूप सारा प्रवर्ग त्यांचे सुद्धा कुरघोडी होईल. त्यामुळे ओबीसी मध्ये कुणाला घ्यायचं नाही, कुणाला नाही, याचे एक कमिशन असतं, त्यानुसार ओबीसी मध्ये घेतलं जातंय. राम बुद्धवंत आपण थेट मुद्द्यावर येऊया. रामभाऊ 1 मिनिट, आपल्याला माझा प्रश्न आहे, आपण थेट मुद्द्यावर येऊया. तुमच्या लेखी धनगरांनी आरक्षणासाठी श्रेणी बदलाचा आग्रह धरावा की हरिभाऊंनी सांगितलेल्याप्रमाणे ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन समाधानी राहावं? धनगर समाजाची आत्ताची मागणी आहे की धनगर समाजाला सध्या सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये आरक्षण मिळतंय, राज्यामध्ये एनटी प्रवर्गामध्ये मिळतंय. त्यामुळे त्यांची मुख्य मागणी आहे की एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. तर त्या गोष्टीसाठी आमचं त्यांना सहकार्य आहे. त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असेल त्या आम्ही करण्यासाठी तत्पर आहोत. आमचे नेते आता सध्या गोपीचंद पडळकरांनी या विषयात पत्र दिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, आयोग नेमावा, त्याचा अभ्यास करावा, आणि जे काही असेल त्या विषयात त्यांनी लक्ष घालून लवकर धनगर समाजाचं आरक्षण द्यावं. राम बुधवंत, हरिभाऊ उत्तर देतात आपल्याला, ऐका एकदा. हरिभाऊ आपण बोलणार आहात. मी आपल्याला परत सांगतो, ना बीजेपीने शिफारस केली, ना काँग्रेसने केली, या आघाडी सरकारने केली, ना शिवसेनेने केली, ना राष्ट्रवादीने केली, आणि करू शकणार नाही. यांची ताकद नाही आहे. यांनी जर शिफारस केली ना, संपूर्ण महाराष्ट्राचा 1 कोटी धनगर समाज यांच्या विरोधात जाईल. हे शिफारस करू शकत नाही, यांची ताकद नाही. हरिभाऊ तांत्रिक दृष्ट्या एकदा समजवा, तांत्रिक दृष्ट्या आपण समजवा. एका बाजूला असं म्हटलं जातं
की 3 कोटी धनगर समाजाच्या आरक्षण श्रेणी बदलाच्या साठी प्रयत्न व्हायला हवेत. दुसऱ्या बाजूला आपण असं सांगता आहात की अशा प्रकारची शिफारस कोणीही केली तर समाज विरोधात जाईल. नक्की काय सांगायचंय तुम्हाला? वगैरे काही नाही आहे. 1,05,00,000 फक्त धनगर समाज आहे. अच्छा, तुमच्या लेखी 3 कोटी नाहीयेत? नाही, 1,05,00,000 आहे, त्याच्यावर नाही आहे. 1-2 लाख इकडे तिकडे होईल. परत आहे का तुम्ही? मी जे सांगतो ना ते समजून घ्या, महाराष्ट्राच्या कन्फ्युजन व्हायला नको. मी असा फॉर्म्युला दिलेला आहे की ज्याच्यामुळे सगळ्यांना आरक्षण मिळेल. परत सांगतो, सगळ्यांना आरक्षण मध्ये गेल्या वेळेला तुम्ही मराठ्यांना आरक्षणही ओबीसीतूनच द्या असं सांगत होतात. आता तुम्ही धनगरांच्या आरक्षण श्रेणी बदलाचा मुद्दा सुद्धा ओबीसीच्या कोट्यातूनच सोडवण्याचा सल्ला देताय. कुणाकुणाला ओबीसी कोट्यात घालणार आहात? नाही, माझा फॉर्म्युला ऐका तुम्ही. जी, आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी मी फॉर्म्युला देतो, तुमच्या समोर ठेवतो, मी देशासमोर ठेवतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये 20% SC/ST ला आरक्षण आहे. उरलेला जो 80% समाज आहे त्यांच्या लोकसंख्येच्या 50% आरक्षण सगळ्यांना द्यायचं. त्याच्यात ब्राह्मण येईल, जैन येईल, मारवाडी येईल, शीख येईल, इसाई येईल, मुस्लिम येईल, सगळ्यांना आरक्षण. मराठा येईल, कुणबी येईल, राजपूत येईल. जे 80% आहे त्याच्या निम्मे द्यायचं. म्हणजे त्यांची लोकसंख्या जेवढी असेल त्याच्या निम्मे आरक्षण द्यायचं. त्याला ओबीसी म्हणा, काही म्हणा, त्याला आरक्षण म्हणा फक्त आता सध्या. कारण हा प्रश्न जर सोडवायचा असेल आणि धनगरांचा सुद्धा मी तर प्रकाश अण्णांना विनंती करेन की हे तुम्ही सोडून द्या. जे मिळणारच नाही, मी कधी सोडून दिलं. 20 वर्षापासून मी आदिवासीच्या आरक्षण द्या म्हटलं तर मी म्हणू शकलो असतो ना. मी म्हणून माझा समाज तर तुमच्यापेक्षा 5 लाखांनी मोठा आहे, बंजारा समाज. पण मी कधी बोललो नाही की आदिवासी सवलत द्या. मी मान्य गोपीनाथ मुंडे पासून सांगतो की हे जे ओबीसी आहे त्याचं सबकॅटेगरायझेशन करा, ठीक आहे, जेणेकरून सगळ्यांना आरक्षण मिळेल. आणि आज हरिभाऊ एकदा उत्तर ऐका यावरचं. प्रकाश शेंडगेंना आपण आवाहन केलंय आणि त्यावर अधिक भूमिका प्रकाश शेंडगेंची ऐकून घेणंही गरजेचं आहे. शेंडगे साहेब, एक विनंती आहे, थोडं मागे सरका आणि आपला माईक सुरू करा. आपला चेहराही नीट दिसत नाहीये, आवाजही प्रेक्षकांपर्यंत जात नाहीये. बोला आता प्रकाशजी. तर हरिभाऊ असं आहे की धनगर समाजाची मागणी जी आहे ती धनगर ड नावाची जी ह्याच्यामध्ये जो यादी आलेली आहे केंद्र सरकारची त्याच्यामध्ये 36 नंबरला धनगर ड शब्द आलेला आहे. मुख्य प्रश्न घोळकुटा निर्माण झालेला आहे, हा लक्षात घेणं आवश्यक आहे. धनगर समाजाच्या नव्यानं एसटी मध्ये घाला ही मागणी नाही आहे. जो कालेलकर कमिशन पासून जो सर्वेक्षण झालेलं आहे त्यानंतर एसटीची यादी जी बनली ती यादी बनतानाच फक्त घोळ झालेला आहे. त्याच्यामध्ये धनगरच्या आधी धनगर झालं. मग आता हा धनगर शब्द कुठून आला? युपी मध्ये धनगर शब्द आहे, बिहारमध्ये आहे, ओरिसामध्ये आहे, झारखंडमध्ये आहे. त्या राज्यांनी त्या ठिकाणी शिफारस केली की बाई बरोबर आहे. पण ऐका, ती वेळ गेली. त्यांनी केलं इथल्या समाजाची मागणी ही आहे की साधी सोपी मागणी आहे की इथं जे धनगर आहेत तेच धनगर आहेत आणि धनगर एक आहे. एवढी साधी शिफारस जर महाराष्ट्र सरकारने केली तर या धनगर समाजाचा 70 वर्षापासूनचा प्रश्न निकालात निघेल. इतकी साधी सोपी शिफारस मुळात ही आहे का? या शिफारसीचं प्रत्यक्ष राजकीय वजन किती आहे आणि ही शिफारस करणं कोणाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे? नाही, अण्णाला कदाचित माहित नसेल, 1967 साली इंदिराजीने एक बिल आणलं होतं, त्याच्यात धनगर आणि बंजाराला आरक्षण द्या म्हटलं होतं. त्यानंतर 1971 साली परत बिल आणलं, 1976 साली इंदिराजीने आणलं. 3 वेळा बिल आणलेलं आहे, पास होऊ दिलं नाही. म्हणून माझा दावा आहे अजूनही ते होणार नाही. आणि तुम्ही जे म्हणता ड चा र झालाय म्हणजे धनगड, मग बंजाराचंही तेच झालंय ना. बंजारा, नाईक बंजारा, चोळीवाला बंजारा आणि सिंगवाला बंजारा कोण आहे? आमची 35 नंबरवर एंट्री आहे, आजही आहे. संविधान उघडून बघा तुम्ही, तुमची 36 नंबरवर एंट्री आहे. मग आम्ही मागू शकलो तर ते दिवस गेले. त्यावेळेस झालं असतं. सगळा जो आदिवासी समाज जागृत झाला आहे, तुम्हाला येऊच येणार नाही. तुम्ही ड म्हणा की र म्हणा की तुम्ही शिफारस करा, नका करू, पूर्ण देशातला आदिवासी समाज तुमच्या विरोधात जाईल. आणि म्हणून तसं होत आहे. म्हणून तुम्हाला आरक्षण पाहिजे ना अण्णा तुम्हाला आरक्षण पाहिजे ना. याच्यापेक्षा ते आरक्षण असेल
तुमचे मुलं आयपीएस बनतील, IAS बनतील. मी जे सांगतो 3.5% तुम्ही जर सेंट्रल मध्ये मागितलं त्यांना तुम्हाला माहित आहे 100 पोरं IAS IPS होतील दरवर्षी. काय तुम्ही शेड्यूल ट्राईबच्या मागे लागला? काय त्याच्या शेड्यूल ट्राईब मध्ये प्रकाश शेंडगे, जे हरिभाऊंना इतक्या सहज वाटतंय ते तुम्हाला सहज लक्षात येत नाहीये की हे होणे नाहीये? प्रकाशजी, आपलं उत्तर. हे सहज होऊ शकते, फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. मग तोच तर मुद्दा आहे. त्या मुद्द्याच्या आधारेच तर मगाशी विचारलं की ही राजकीय इच्छाशक्ती कोणात दिसली नाही, तुमच्या लेखी कुठल्याच सरकारमध्ये दिसत नाही. पण आता हरिभाऊ जे म्हणतात की तुम्ही एनटीचा आग्रह एसटी मध्ये येण्यासाठी करण्याच्या ऐवजी भटक्या विमुक्तातून अनुसूचित जमातींमध्ये येण्याचा आग्रह धरण्याऐवजी ओबीसी मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करा. हरिभाऊ जे म्हणतात ना की ओबीसीचा विरोध आहे म्हणून ते होऊ देणार नाही, पण हे घटनात्मक आरक्षण आहे. हे होऊ द्यायचं हा विषय वेगळा आहे. पण जे घटनात्मक आरक्षण आहे घटनात्मक आरक्षण आहे. तुम्ही निकष पूर्ण जो समाज पूर्ण करेल तो समाजाने त्या पूर्ण केलेले आहेत. फक्त थोडीशी चूक झालेली आहे, तेवढेच फक्त दुरुस्त करायचे आहे. तेवढं मग यावर एक पटकन खुलासा आपण घेऊयात. राम बुधवंत आपल्या सोबत आहेत. राम बुधवंत, धन ग र आणि धन ग ड यात इंग्रजीमध्ये जी स्पेलिंग मिस्टेक, मराठीमध्ये जो शब्दातल्या एका अक्षराची चूक झालेली आहे, ती अक्षराची चूक सुधारायला इतकी डोकेफोडी करावी? आमची तर मागणी आता आहे की या विषयामध्ये आता एवढे त्यांच्या आजूबाजूला बसलेले शरदचंद्र पवार असतील, अजितदादा असतील, त्यानंतर वडेट्टीवार असतील, मुख्यमंत्री असतील, या सर्व हुशार तज्ञ स्वतःला समजतात. त्यांनी यावर्षातली छोटीशी चूक सुधारावी आणि धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं, ही तर आमची मागणी आहे. आता त्याच्यासाठीच आम्ही गोपीचंद पडळकरांनी पत्र दिलेलं आहे त्यांना. तुम्ही जर झोपलेला असाल तर आम्ही तुम्हाला जागृत करण्यासाठी पत्र दिलं, रिमाइंडर दिलंय. आता प्रकाश शेंडगेंना विनंती आहे की त्यांनी जावं आणि आमच्या धनगर समाजासाठी तेवढा छोटासा एक प्रयत्न करावा. जर भेट घेता आली त्यांना तर बघा, नाही तर केसीआरचे भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना वेळ आहे. ओबीसी, धनगर, एसटी, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विचार लक्ष घालायला त्यांना वेळ नाही. दलाली खाण्यामध्ये यांच्या मंत्र्यांना वेळ आहे, पण आरक्षणाचे प्रश्न जर हाताळायचे असतील त्यांना वेळ नाही. त्यामुळे जरा यांना जर वेळ असेल तर जरा प्रकाश शेंडगेंनी जरा आठवण द्यावी आणि हा सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. मला देवेंद्र फडणवीसला वेळ द्यायला तयार नाही आहेत या प्रश्नावरती. मी देवेंद्र फडणवीसला गेले 6 महिने आम्ही अपोजिशन मध्ये आहोत, विरोधी पक्ष नेते आमचे नेते, आणि आम्ही सत्तेमध्ये असताना धनगर समाजासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या आत्ताच्या सरकारनं 1% केलं नाही. हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. प्रकाश शेंडगेजी, वेळेची मर्यादा आहे आपल्याला, पण आपण जाता जाता जे म्हणालात की आपल्याला देवेंद्र फडणवीसांची 6 महिने झाले वेळ मिळत नाहीये. विरोधी पक्ष नेते हे तुमच्या भेटीसाठी उपलब्ध व्हावेत याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. हे कदाचित त्यांचं यश जास्त असावं. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला आटोपतं घ्यायचंय. आपण पर्याय दिलेले आहेत की सरकारच्यासाठी धन ग र आणि धन ग ड यातली चूक दुरुस्त करणं हे काही इतकं अवघड नाही, इच्छाशक्तीची गरज आहे. राम बुधवंतांनी त्याच्यासाठी विद्यमान सरकारने अधिकाधिक प्रयत्न करावेत असा सल्ला दिला. आणि हरिभाऊ राठोड सांगतायत एनटीतून एसटीत येण्याचा आग्रह सोडा, धनगरांनो ओबीसी मध्ये चला. या सगळ्याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला धरसोड वृत्तीनं पुढे नेणारे धनगर नेते हे सुद्धा या लढाईला अपयशी करतात आणि या लढाईकडे दुर्लक्ष करणारे सत्ताधीशही संपूर्ण प्रकरणातही तेवढेच जबाबदार आहे. तुर्तास आत्ता वेळ मर्यादेमध्ये चर्चेला आपण थांबवतोय. सर्व मान्यवरांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या आजच्या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.